सो येणाऱ्या 29 मार्चला खूप साऱ्या गोष्टी होणार आहे. जसं आपण पहिल्या रीलमध्ये सांगितलेलं आहे, तसंच या दुसऱ्या रीलमध्ये मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. तर एक लक्षात घ्या, कालपुरुष कुंडलीनुसार पहिली रास आहे मेष आणि शेवटची रास आहे मीन. जेव्हा शनी हा इतक्या वर्षानंतर शनी आणि राहूची युती ही मीन राशीमध्ये म्हणजे सगळ्यात शेवटच्या राशीमध्ये येते, त्यामुळे युग परिवर्तन होतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर 30 तारखेला आहे नवीन वर्ष, म्हणजेच हिंदी कॅलेंडरनुसार आपण न्यू इयर असं म्हटलं जातं किंवा नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यावेळेला राजा सुद्धा सूर्य आहे आणि सेनापती सुद्धा सूर्य आहे. मग ह्याच्यामुळे काय होतं की याला वाईट असं म्हटलं गेलेलं आहे. जसं असं म्हटलं गेलेलं आहे की एक दरिद्रता योग किंवा वाईट योग असं म्हटलं जातं, ज्यानुसार खूप साऱ्या लोकांचे जॉब जातील, इकॉनॉमिकली क्रायसिस येतील, खूप सारे प्रॉब्लेम पैशाचे होतील. त्यामुळं पहिला सल्ला तर माझा असा आहे की कुठलीही मोठी गोष्ट घेतली तरी चांगली आहे, पण पैसा तुमच्याकडे राहील, कॅश राहील, बऱ्यापैकी तुमच्या घरात राहील. त्यामुळे अशा पद्धतीचं तुम्ही स्वतःजवळ बॅलन्स ठेवा. काही मोठ्या ह्याच्यामध्ये अडकू नका, कारण यावेळेला तुम्ही बघाल खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील की चांगल्या झालेल्या नाहीयेत. त्याचबरोबर इथे सगळे प्लॅनेट बसलेले आहेत, त्यामुळे खूप सारे योग बनतात. जसं सूर्य शनीबरोबर पितृदोष बनतोय, राहू शनी बरोबर पिसाच्य दोष बनतोय, चंद्र आणि सूर्य आणि राहू त्यामुळे ग्रहण दोष बनतोय. त्याचबरोबर बुध आणि चंद्र बसल्या कारणाने तुमची बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी होते. त्यामुळे तिथे सुद्धा दुसरा पॉइंट हा आहे की तुम्हाला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यायचे आहेत. खूप साऱ्या गोष्टी अशा होतील, खूप साऱ्या असे वाईट घटना तुमच्यावर होतील, त्यामुळे तुमचा राग वाढेल, तुमच्या काही गोष्टी अशा होतील जेणेकरून तुम्ही वाईट गोष्टी करायला प्रवृत्त व्हाल. स्पेशली खूप रागीट लोक असतात, काही लोकांना सहन होत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी माझ्या हातातून वाईट कर्म होणार नाही, या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. स्वतःच्या मनस्थितीला सांभाळा. उगाच दुसरे कोणी काय बोलतील म्हणून भाळून जाऊ नका आणि पटकन उडी मारू नका कुठल्याही गोष्टीत. स्वतःच्या स्वतःचं रक्षण, स्वतःच्या फॅमिलीचं रक्षण आणि आपल्या आजूबाजूच्यांचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुमची म्हणजे सगळ्यांचीच आपल्याची जबाबदारी आहे. त्यामुळे कितीही राग आला तरी रागावर कंट्रोल ठेवा, कारण एक लक्षात ठेवा, खूप साऱ्या अशा घटना घडणार आहे जेणेकरून खूप लोकांना हानी होईल, वाईट पद्धतीने होईल. आणि काही गोष्टी सुद्धा, जसं मी सूर्य म्हटलेलं आहे, तसं गव्हर्नमेंटकडून सुद्धा काही अशा गोष्टी होतील जेणेकरून सगळ्यांना त्रासदायक सुद्धा होऊ शकतं. सो सगळ्यांना मी असंच सांगेन की स्वतःवर कंट्रोल ठेवा, पैसा साठवून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला मेंटली स्ट्रॉंग करा, पॉझिटिव्ह राहा. कितीही काही वाईट घटना जरी समोर आली तरी आपल्याला चांगलंच वागायचं आणि चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी यामध्ये होणार आहेत. त्यामुळे काळजी घ्या स्वतःची.